1.1 ओव्हरनंतर धावसंख्या झालेली आहे 18 रन्स. दुसरा बॉल आणि दिवेशने समोरच्या दिशेने मारलेला हा शॉट आणि 4 रन. धावसंख्या झालेली आहे 22 रन. बॉल आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू बाकी आहे. आतापर्यंत आपण बघू शकतो दिव्येश पाटील यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाली आहे. 10 चेंडूंचा सामना करत 24 धावा वसूल केल्या, ज्यामध्ये एकही सिंगल डबल नाहीये, फक्त 6 चौकार लगावले. 10 चेंडूंचा सामना केला आणि 6 चौकार लगावण्यात यशस्वी ठरले ते दिव्येश. शेवटचा चेंडू, यावेळेस चांगला डिफेन्स म्हणावा लागेल. कव्हरच्या दिशेने चाईल चेंडू निर्धाव असेल, निर्धाव चेंडू होईल. षटकाची समाप्ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर होतील 26 धावा बिनगडी बाद.
अडचणीमुळे काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याशी संपर्क होऊ शकलेला नव्हता. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 29 धावा बिनबाद 29. राहुल पाटील यांनी आपल्या पहिल्या षटकात किफायती मारा करत 3 धावा दिलेल्या आहेत. दिवेश पाटील 15 चेंडू 25 धावा. राजेंद्र सनेर 3 चेंडू 3 धावा. मराठा प्रीमियर लीग तिसरे पर्व चोपडा आजचा चौथा आणि स्पर्धेतला 9वा सामना सूर्या इरिगेशन एजन्सीज विरुद्ध शारदा मॅच परिवार या 2 संघांच्या दरम्यान हा सामना रंगतोय. मोहितने चांगला झेल टिपलेला आहे. आपण रिप्लेच्या माध्यमातून या ठिकाणी बघू शकतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलेला आहे. मोहितने सुंदररित्या झेल टिपलेला आहे. दुसरा फलंदाज या ठिकाणी माफ करा पहिला फलंदाज या ठिकाणी तंबूत परततोय आणि नवीन फलंदाज आता मैदानात येत आहेत. अक्षय 29 धावा 1 गडी बाद. पहिलं यश प्राप्त केलेलं आहे ते संदीप बाविस्कर सरांनी. नवीन फलंदाज अक्षय. डावखुरे फलंदाज अक्षय यांनी ड्राईव्ह केलेला आहे. आपलं खातं खोललेलं आहे एकेरी धावेने आणि या एकेरी धावेने धावसंख्या आता पोहोचते 30 वर. अक्षय पाटील यांनी एकेरी धाव काढलेली खातं उघडलेलं आहे. दिवेश पाटील 15 चेंडू 25 धावा झंझावती फलंदाजी करतायत. ओ या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आवाज निश्चित आलेला होता परंतु जो आवाज आलेला होता तो बॅट जमिनीला लागण्याचा आवाज होता. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. षटकातले 2 चेंडू शिल्लक. यावेळेस या चेंडूला टोलवलेलं आहे काउस कॉर्नर कडे आणि सरळ हातातला झेल सुटलेला आहे. मोहित यांनी आता मागेच एक चांगला झेल टिपलेला होता आणि एक सोपा झेल सोडलेला आहे. तर बघा यालाच म्हणतात क्रिकेटची अनिश्चितता. दबाव दबाव आणि फक्त दबाव. राहुल पाटील यांनी झेल टिपलेला आहे. दुसरा फलंदाज तंबूत परततोय. अक्षयला परतावा लागेल. 31 धावा 2 गडी बाद. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग चोपडा तिसरे पर्व ज्याचा आपल्या सर्वांना आहे गर्व. सूर्या इरिगेशन एजन्सीज विरुद्ध शारदा मॅच परिवार या 2 संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. शारदा मॅच परिवाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली होती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर त्यांचा स्कोर अर्थात धावसंख्या 31 धावा 2 गडी बाद.
यावेळेस या चेंडूला टोलवलेलं आहे सरळ हातात लॉंग ऑफच्या सीमारेषेवर. दीपेश पाटील टिपले गेलेले आहेत. संदीप यांच्या गोलंदाजीवर बळी मिळालेला आहे आणि तिसरा झटका लागतोय. कुणाल नवीन फलंदाज. सदतीस धावा 3 गडी बाद 4.3 षटकांचा खेळ झालेला आहे. डॉक्टर नितीन पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. यावेळेस सरळ बॅटने या चेंडूला खेळून काढलेला आहे. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने चेंडू अडवलेला आहे. डॉक्टर नितीन पाटील 2 षटकात 22 धावा देत 1 गडी त्यांनी बाद केलेला आहे. थोडेसे मागणे ठरलेले परंतु ब्रेक थ्रू त्यांनी मिळवून दिलेला आहे. 37 धावा 3 गडी बाद 5 षटकांची समाप्ती. आणि ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला मैदानात येताना दिसेल आणि ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर आहेत शिक्षण महर्षी आबासो व ता पाटील फाउंडेशन चुंचाळे. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व 3. माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. टॉस का बॉस संदीप पाटील, संदीप इंग्लिश अकॅडमी चोपडा. ड्रिंक्स ट्रॉली स्पॉन्सर्स माननीय श्री विवेकानंद जी, शिक्षण महर्षी आबासो व ता पाटील फाउंडेशन चुंचाळे. या खेळाडूंच्या अंगावर जे ड्रेस आपण बघत आहात त्या ड्रेसला स्पॉन्सर्स केलेले आहे गुरुकृपा सेल्स, निलेशजी पाटील, चैतन्य फूड्स, ॲडव्होकेट कुलदीप पाटील, सनी दादा. या उन्हातून बचाव करण्यासाठी कॅप स्पॉन्सर्स आहेत गुंजन एजन्सी, श्री सुनील पाटील हिंगोणेकर. गोलंदाजी एंडचे स्पॉन्सर्स आहेत श्री ललित पाटील अर्थात बंटी भाऊ आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू. ॲग्रिकॉस ॲग्री इनपुट श्री बापूराव पाटील चौगाव हे आहेत फलंदाजी एंडचे प्रायोजक. मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक धनश्री इन्व्हेस्टमेंट श्री राहुल दादा पाटील.
बॉल स्पॉन्सर्स आबासाहेब सुनील पाटील वाळकी. अंपायर टी शर्ट स्पॉन्सर्स श्री ॲडव्होकेट रुपेश जी पाटील ग्रीन ग्लो. आणि या एंट्री गेट मधून प्रवेश केल्यानंतर आपल्याला स्वराज्यातील काही शूरवीर लढवय्ये मावळे दिसतील, ज्यांचे कटआउट्स आपण लावलेले आहेत. त्यांची माहिती आपण संकलित केलेली आहे आणि त्या ठिकाणी ती माहिती आपण लावलेली आहे. कृषीधन ॲग्री अजय पाटील रुखणखेडा. चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव नारायणराव पाटील. गोलंदाजीला आलेले आहेत हर्षवर्धन. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाद्वारे सेल्फी पॉइंट प्रायोजक बिर्याणी हाऊस. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडू लॉंग ऑफ कडे टोलवलेला आहे. चेंडू सरळ हातात. मोहित यांनी झेल टिपलेला आहे. चौथा गडी तंबूत परततोय 37 धावांवर. आणि नवीन फलंदाज आलेले दिवेश सोनवणे. तर बुधगाव आणि परिसर या ठिकाणी दिव्येश सोनवणे यांना डाऱ्या या नावाने ओळखलं जातं. अजून काही नावं आहे जी त्यांच्या मित्रांनी ठेवलेली आहेत, परंतु सेन्सरमुळे आम्ही सांगू शकत नाहीये. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल केलेला आहे आणि महेश यांनी चांगला झेल टिपलेला आहे. 5वा झटका फलंदाजी करणाऱ्या संघाला. दिवेश सोनवणे कॉट. महेश कुणाल माफ करा कुणाल कॉट. महेश बोल्ड. हर्षवर्धन. तर 5वा झटका लागलेला आहे. आणि आता बघूया नवीन फलंदाज कोण आलेलं आहे. विजय नवीन फलंदाज. पी.बी. पाटील रावसाहेब प्लेयर डगआउट चे स्पॉन्सर्स. बळीराजा सीड्स हे सुद्धा प्लेयर डगआउटचे प्रायोजक. ज्ञानयोग फाउंडेशन आमचे फूड स्पॉन्सर्स. आणि व्हेरिटो इंजिनिअरिंग भूषण बाविस्कर हे या स्पर्धेच्या यूट्यूब लाईव्ह प्रसारणाचे प्रायोजक. नवीन फलंदाज विजय पाटील यावेळेस मिड विकेटच्या दिशेने खेळलेला आहे. विकेटच्या खोलीत शिरून हा फटका खेळलेला आहे. एक धाव मिळतीये.
या ठिकाणी जोरदार अपील केली जाते आणि पंच चर्चा करतायत का की अपील फेटाळलंय बघूया. फलंदाजाला या ठिकाणी बाद करण्यात आलेलं आहे, बाद देण्यात आलेलं आहे. चला आपण रिप्ले बघूया. चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे गेलेला होता आणि चेंडू यायच्या अगोदरच फलंदाजाने क्रीज सोडलेलं होतं. तर बघा मित्रांनो, आपण लक्ष ठेवायला पाहिजे, बॉल डेड झाल्याशिवाय आपण क्रीज सोडू शकत नाही. आणि पंचांना सांगितल्याशिवाय तर आपण क्रीज मुळीच सोडू शकत नाही. यष्टीरक्षकाचं कौतुक करायला हवं. प्रसंग सावधान ज्याला म्हणतात, प्रसंगावधान. तर 39 धावा 5 गडी बाद. कुठल्या प्रसंगावर आपण काय करायला पाहिजे? विजय यांना परतावं लागेल. आणि आता आलेले आहेत उमेश साळुंखे, चुंचाळे येथील रहिवासी, या आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य आणि एका विशिष्ट जागेवरच फिल्डिंग करताना आपल्याला दिसतील संपूर्ण स्पर्धेत. शॉट ऑफ लेंथ पुल केलेला आहे, पॉवरफुल केलेला आहे, नो बॉलचा इशारा आलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. महेश गोलंदाजीला आलेले अबो द वेस्ट हाईटचा फुल टॉस आणि त्या फुल टॉस वर मोठा प्रहार केलेला आहे दिवेश सोरोने यांनी. पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये आणि षटकार. 2 चेंडू 2 षटकार. दिवेश सोरोने यांचे समर्थक खास लासूरवरून आलेले आहेत या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आणि नक्कीच दिवेश त्या लासूरकरांना खुश करतायत आपल्या फटकेबाजीने. चला 2 चेंडू 2 षटकार झालेले आहेत. बघूया षटकाराची हॅट्रिक पूर्ण करतात का. ओ बघा, ज्या वेळेस आपण प्रॉपर क्रिकेटिंग शॉटने जर मोठे मोठे फटके खेळतोय तर त्यावेळेस इम्प्रोव्हायझेशनची गरज आहे का. 53 धावा झालेल्या मागच्या षटकाराने अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. ओहो, तुफानी फटकेबाजी करतायत द मॅन फ्रॉम बुधगाव, महेश पाटील यांचं हे महागडं षटक ठरतंय. एकोणसाठ धावा 6.3 षटक 6 गडी बाद. दिव्य सोरोने 6 चेंडू 20 धावा तुफानी फटकेबाजी करतोय आणि दर्शकांचं मनोरंजन करतोय. आजच्या दिवशी आपण 4 अर्धशतक बघितलेली आहे. या टायमाला चांगला चेंडू अतिशय उत्कृष्ट अतिरिक्त उसळी घेताना दिसलेला आहे. आज आपण जर बघितलं असेल तर निखिल पाटील, त्यानंतर अजय पाटील, मनोज जाधव आणि ॲडव्होकेट रुपेश पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करता आज अर्धशतक झळकवलेली आहेत. यावेळेस डाव्या स्टेच्या बाहेरचा चेंडू. एक अवांतर धाव आपले हात समांतर करतायत जमिनीला अविनाश बंगाळ. या एका अतिरिक्त धावेने धावसंख्या
60 धावा. यावेळेस गॅपला भेदण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न चांगला होता. राहुल यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. पंचांनी टोपी परत दिलेली, याचा अर्थ की षटक संपलेलं आहे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा 6 गडी बाद. महेश पाटील यांनी या पहिल्या षटकात 21 धावा दिलेल्या आहेत. उमेश साळुंखे यांना अजूनपर्यंत एकही चेंडू खेळण्याची संधी मिळालेली नाहीये आणि ज्यावेळेस त्यांना संधी मिळेल त्यावेळेस सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर असतील, कारण की घाणाघाती फलंदाजीसाठी ओळखले जातात आणि या स्पर्धेच्या आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य आहेत. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. आपण बघत आहात सूर्या इरिगेशन एजन्सीज वर्सेस शारदा मॅच परिवार, हा मराठा प्रीमियर लीग चोपडा तिसऱ्या पर्वाचा आजच्या दिवशीचा चौथा आणि या स्पर्धेचा 9वा सामना. ओ, यावेळेस एक संधी होती, संधी हुकलेली आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. स्वीपर कव्हर या चेंडूला अडवतोय. 2 धावा मिळत आहेत. उमेश साळुंखे राहुल गोलंदाजी करतायत आणि या 2 धावा मिळालेल्या दिव्येश सोनवणे यांना. साळुंखे साहेबांना अजूनपर्यंत एकही चेंडू खेळायची संधी मिळालेली नाहीये. यावेळी चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. 1 धाव मिळते आणि साळुंखे साहेब आता स्ट्राईकला असतील, या स्पर्धेच्या आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य. आणि आपण स्क्रीनवर बघू शकतो त्यांची छवी, हसतमुख व्यक्तिमत्व. ओ, आडव्या बॅटने चांगला फटका, परंतु अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण हर्षवर्धन यांचं. 1च धावा मिळते आणि खातं उघडतायत साळुंखे साहेब. 65 धावा. राहुल पाटील आपलं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. आतापर्यंत किफायती मारा त्यांनी केलेला आहे. चेंडू गिरकी घेईलच. स्क्वेअर ऑफ द विकेट आपण फिल्डिंग करत असाल तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, त्या ठिकाणी ज्याही वेळेस चेंडू येतो, टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतो, त्याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे. या ठिकाणी अंदाज चुकलेला आहे. बॅकवर्ड पॉइंट, म्हणूनच बॅकवर्ड पॉइंटवर जर क्षेत्ररक्षण रचायचं असेल तर त्या ठिकाणी आपण बघितलं असेल जॉन्टी रोड्स, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, सुरेश रैना यांच्यासारखे खेळाडू, मोहम्मद अजरुद्दीन यांच्यासारखे खेळाडू आपण बघितले असतील. रवींद्र जडेजा, तर असे भरपूर खेळाडू आहेत ज्यांनी त्या पोझिशनला फिल्डिंग केलेली आहेत. 69 धावा झालेल्या आहेत. 6 गडी बाद. तर स्क्वेअर ऑफ द विकेट फिल्डिंग करताना आपल्याला गिरकीचा अंदाज यायलाच हवा. अलॉंग द कार्पेट, डाऊन द ग्राउंड, चांगला फटका. 1 धाव दिव्येश सोनवणे यांच्या खात्यात जाते. 14 चेंडूंमध्ये 29 धावा केलेल्या आहेत. दिव्येश, द मॅन फ्रॉम बुधगाव. आठवं षटक संपलेलं आहे. 70 धावा 6 गडी बाद. राहुल पाटील यांनी 2 षटकात 12 धावा देत एकही गडी बाद केलेला नाहीये, परंतु गोलंदाजी चांगली केलेली आहे. आता मात्र उमेश साळुंखे यांच्याकडून अपेक्षा असेल त्यांच्या समर्थकांना शेवटच्या 12 चेंडूंमध्ये मोठे मोठे फटके दिसायला हवेत. हर्षवर्धन, फुलटॉस चेंडू, चेंडू जातोय वाईड लॉन, सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. दिव्येश सोनवणे तुफानी फलंदाजी करतायत आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव, नारायणराव पाटील.
चांगला फटका आहे, चांगलं कनेक्शन आहे. चेंडू तितकासा शॉट नव्हता, परंतु हाय हँड आय कॉर्डिनेशन ज्याला आपण म्हणतो, चांगला संपर्क. एक धाव मिळते. 77 लॉस ऑफ 6, 77 धावा. ओ खडे खडे उभे उभ्या खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क दिसलेलं नाहीये. तर बघा मित्रांनो, आपण जर क्रिकेट खेळत असाल आणि फलंदाज असाल तर क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क अतिशय आवश्यक असतं. नाहीतर आपण क्रिकेटमध्ये जर फुटवर्क नसलं तर बॉलच्या पिचपर्यंत, बॉलच्या लाईनीत आपण येऊ शकत नाही. आणि मोबाईलमध्ये जर नेटवर्क नसलं तर तो मोबाईल आपल्या काहीच कामाचा नसतो. हे लक्षात असू द्या. पुन्हा एकदा उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेस शॉर्ट कव्हर क्षेत्रात एकेरी धाव घेतलेली आहे. या एका धावेने धावसंख्या 79 धावा, 9 षटकांची समाप्ती. षटकातले शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. महेश शेवटचं षटक घेऊन आलेले. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतलेली आहे. दिव्य सोनवणे 18 चेंडू 37 धावा. आणि 5 चेंडूंमध्ये जर दिव्य सोनवणे 13 धावा करू शकले तर आपलं आजच्या दिवसाचं पहिलं आणि या स्पर्धेतलं आजच्या दिवसाचं 5वं अर्धशतक राहील ते. चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक श्री शांताराम दादा पाटील, रुखणखेडा. तर दिव्येश सोनवणे आपल्या अर्धशतकापासून केवळ 3 धावा दूर. पुन्हा एकदा आपण बघितलं असेल एकविरा प्लायवूड सुपर 6 ज्याला प्रायोजित केलेलं आहे नारायणराव पाटील. एकोणनव्वद धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू बाकी आणि अर्धशतकापासून दिव्येश 3 धावा दूर. यावेळी चांगला फटका, 2 धावा मिळत आहेत का बघूया. आणि दिव्येशलाच परतावं लागेल माझ्या मते.
आणि एकही धाव मिळणार नाहीये. त्यामुळे धाव मिळालेली नाहीये आणि दिव्येशला परतावं लागेल. उमेश साळुंखे आपलं बलिदान देण्यासाठी तयार आहेत, परंतु पंचांना ते बलिदान मान्य नाहीये. आणि या ठिकाणी डाव संपलेला आहे. निर्धारित 10 षटकांमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने 89 धावा केलेल्या आहेत, 7 गडी बाद. तर फलंदाजी करणारा संघ होता शारदा मॅथ्स परिवार. या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 89 धावा केलेल्या आहेत आणि 90 धावांचं लक्ष्य सूर्या इरिगेशन एजन्सीज या संघासमोर ठेवलेलं आहे.
इरिगेशन एजन्सीज या संघाला धावा कराव्या लागतील. ज्ञानयोग फाउंडेशनच्या कर्णधाराला शेवटची विनंती असेल की लवकरात लवकर यायचंय. राजेंद्र सनेर डावखुरे गोलंदाज, डावखुऱ्या फलंदाजाला चांगली गोलंदाजी करतायत. चार चेंडू एक धाव. स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला कट आणि अतिशय उत्कृष्ट प्रयत्न होता. जवळपास चेंडू अडवलेला होता. परंतु थोडक्यात चेंडू मिस झालेला आहे. परंतु प्रयत्नांना पूर्ण मार्क्स द्यावे लागतील आणि फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गॅप मिळवलेला आहे. चांगलं टायमिंग, चांगलं प्लेसमेंट. आपण बघू शकतो चित्त्यासारखी झेप घेत झेपावत चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. धावसंख्या 6. षटकातला शेवटचा चेंडू असेल. राजेंद्र सनेर यांचा सामना करतील संदीप बाविस्कर सर. डॉक्टर अमोल पाटील यांच्या हस्ते नाणेफेक होताना आपण बघू शकतो. संदीप इंग्लिश अकॅडमी चोपडा, संदीप पाटील सर नाणेफेकीचे प्रायोजक. आणि नाणेफेकीचा कौल प्रफुल्ल यांच्याकडे गेलेला आहे. तर प्रफुल्ल यांनी नाणेफेक जिंकलेली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हर्षवर्धन यांच्या बॅटमधून आलेला आहे चौकार. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघूया. ऑफस्टंपच्या बाहेर शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन या चेंडूला कट केलेला आहे. वन बाउन्स चौकार. सेवा क्लिनिकच्या होर्डिंगला जाऊन धडकणारा हा फटका चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखनखेडा. 14 धावा. दुसरं षटक सुरू आहे. दिव्येश सोनवणे द मॅन फ्रॉम बुधगाव गोलंदाजी करतायत. फलंदाजी करताना अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली होती. यावेळेस मात्र षटकार आलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. हर्षवर्धन अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय. रिप्लेच्या माध्यमातून बघूया. फुटवर्क
आणि मनगटातली ताकद यांचा अतिशय उत्कृष्ट संगम. चांगला फटका, हा सुद्धा चौकार असेल. टायमिंग प्रॉपर. आणि या ठिकाणी जो रूम मिळाला होता त्या रूमचा वापर. तर चौकार मिळालेला आहे. ऑफस्टंपच्या बाहेर कट केलेला आहे. अतिशय सुंदर फटका. मैदानाच्या चोहो बाजूकडे फटकेबाजी करतायत हर्षवर्धन पाटील. 6 चेंडू 15 धावा. षटकातला शेवटचा चेंडू दिव्य सोनवणे यांचा. पुन्हा एकदा चांगला फटका, हा सुद्धा चौकार असेल. टायमिंग आणि गॅप प्लेसमेंट. परंतु या ठिकाणी प्रयत्नांचं कौतुक करावं लागेल. निश्चितच आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षकाने काही धावा वाचवण्याचं काम केलेलं आहे. 2 षटकांची समाप्ती, 26 धावा. बिनबाद 26. 90 धावांचं लक्ष असेल. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व 3. सन्माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. श्री पी व्ही पाटील रावसाहेब आणि बळीराजा सीड्स प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक. आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू. श्री ललित पाटील अर्थात बंटी भाऊ बॉलिंग एंडचे प्रायोजक. ॲग्रिकॉस ॲग्री इनपुट श्री बापूराव पाटील चौगाव बॅटिंग एंडचे प्रायोजक. ज्ञानयोग फाउंडेशन फूड कोर्टाचे प्रायोजक. यावेळेस चांगला संपर्क. चेंडू जातोय कार्तिक फुटवेअरच्या होर्डिंगकडे. आणि पंचांचा इशारा आलेला आहे. षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. टॉस का बॉस संदीप पाटील संदीप इंग्लिश अकॅडमी. ड्रिंक स्टॉल स्पॉन्सर्स शिक्षण महर्षी आबासाहेब वोता पाटील फाउंडेशन चुंचाळे. स्लीव स्पॉन्सर्स गुरुकृपा सेल्स चैतन्य फूड्स निलेश पाटील आणि ॲडव्होकेट कुलदीप पाटील सनी दादा. कॅप स्पॉन्सर्स गुंजन एजन्सीज सुनील पाटील हिंगोणा. मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक धनश्री इन्व्हेस्टमेंट श्री राहुल दादा पाटील. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. पॉवरफुल केलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. या स्पर्धेसाठी जे चेंडू आपण वापरत आहोत बॉलचे प्रायोजक आबासाहेब सुनील पाटील वाळकी. अंपायर जर्सी स्पॉन्सर्स ॲडव्होकेट श्री रुपेश दादा पाटील ग्रीन ग्लो. स्वराज्यातील मावळे ज्यांचे कटआउट्स आपण या ठिकाणी लावलेले आहेत त्यासाठी आपल्याला प्रायोजक लाभलेले आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर बॅटची कड. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू अत्यंत वेगात जातोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय का नाही. आणि नक्कीच जायबंदी होता होता वाचलेले आहेत. आम्ही आशा करतो की त्यांना इजा झालेली नसावी. मित्रांनो सांभाळून घ्या. आपण बघूया. बॅटची कड घेतलेली होती. थर्डमॅनच्या दिशेने किपरला बीट करत चेंडू थर्डमॅनच्या दिशेने अत्यंत वेगात जात होता. आणि या ठिकाणी मात्र निश्चितच थोडक्यात बचावलेले आहेत. तर जे कटआउट असं आहेत त्या कटआउटचे स्पॉन्सर्स कृषीधन ॲग्री अजय पाटील रुखणखेडा. सेल्फी पॉइंट प्रायोजक बिर्याणी हाऊस. पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने मिसफील्ड झालेली आहे. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर दबाव या ठिकाणी दिसतोय. या एका धावेने धावसंख्या 41. संदीप बाविस्कर 9 चेंडू 23 धावा. तर हर्षवर्धन पाटील 7 चेंडू 17 धावा. राजेंद्र सनेर या षटकातले 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. तर बघूया या 2 चेंडूंवर आता
हर्षवर्धन पाटील स्ट्राईकला आहेत, काय करतात ते? या ठिकाणी सरळ बॅटने या चेंडूला टोलवलेलं आहे. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव आणि धावसंख्या आता 42 वर पोहोचलेली आहे. संदीप बाविस्कर सर स्ट्राईकला असतील. षटकातला शेवटचा चेंडू असेल राजेंद्र सनेर यांचा. तिसरं षटक सुरू आहे. शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन मोठा प्रहार आणि चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय फलंदाजाला षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. तीन षटकांची समाप्ती, 48 धावा आणि 42 चेंडूत 42 ची आवश्यकता. उमेश साळुंखे चौथं षटक घेऊन आलेले आहेत. 49 धावा. अर्धशतकापासून फलंदाजी करणारा संघ एक धाव दूर. उमेश साळुंखे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. शॉट ऑफ लाईन चेंडू फटका फसलेला दिसतोय. चांगला झेल टिपलेला आहे. एकोणपन्नास धावा, पहिला झटका. उमेश साळुंखे यांनी आपल्या संघासाठी पहिली विकेट घेतलेली आहे. राहुल पाटील आता मैदानात दाखल झालेले आहेत. संघाचे कर्णधार. घोडगावचे रहिवासी.
दिशाहीन चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. एका अवांतर धावेने अर्धशतक पूर्ण होतंय फलंदाजी करणाऱ्या संघाचं. 50 धावा आता फलकावर लागतायत. सूर्या इरिगेशन एजन्सीज वर्सेस शारदा मॅच परिवार या दोन संघांच्या दरम्यान मराठा प्रीमियर लीग चोपडा आजच्या दिवशीचा चौथा आणि संपूर्ण स्पर्धेतला 9वा सामना. यानंतरचा आजच्या दिवशीचा 5वा आणि स्पर्धेतला 10वा सामना ज्ञानयोग फाउंडेशन विरुद्ध नीलांजन लॉन्स हा सामना आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण आपली प्लेइंग 11 या ठिकाणी अपडेट करण्यासाठी यायचे. ज्ञानयोग फाउंडेशन आणि नीलांजन लॉन्स. आणि उमेश साळुंखे यांनी कंजूस किफायती मारा करत पहिल्या षटकात केवळ 3 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. 51 धावा 1 गडी बाद 4 षटकांची समाप्ती. आणि आता 36 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता. दिव्य सोनवणे यांचा सामना करतील द मॅन फ्रॉम घोडगाव राहुल पाटील. लेग स्टंपच्या बाहेर अवांतर धाव मिळते. वाईडचा इशारा येतोय. 52 धावा 1 गडी बाद 36 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. फुलटा चेंडू. किरण डीप मिड विकेट सीमारेषेकडे या चेंडूला अडवत आहेत. 1 धाव मिळते. धावसंख्या 53. दिव्य सोनवणे लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. अवांतर धाव 54 धावा 35 चेंडू 36 ची गरज फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला आता नितांत आवश्यकता आहे विकेटची. पुन्हा एकदा हात समांतर धाव अवांतर. वाईडचा इशारा. 55 धावा. पुन्हा एकदा दिव्य सोनवणे आपल्या गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत महागडे ठरलेले आहेत. 20 धावा देत त्यांनी आतापर्यंत एकही गडी बाद केलेला नाही. एक मात्र गडी बाद केलेला आहे. स्टार खेळाडू चुंचाळ्याचे रहिवासी उमेश साळुंखे यांनी दरम्यान शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. पंचांनी अंदाज अचूक लावलेला आहे. बॉल लँड होण्याच्या अगोदरच याला म्हणतात अनुभव. अविनाश बंगाळ लय बंगाळ. आणि आपण बघू शकतो अतिशय उत्कृष्ट फटका लगावलेला आहे. युवा खेळाडू हर्षवर्धन पाटील. 11 चेंडू 25 धावा 61 धावा 1 गडी बाद. 5वं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा दिव्येश ऑफस्टंपच्या बाहेर उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल निर्धाव चेंडू. अविनाश बंगाळ सर आणि
मयूर सोनवणे सर अतिशय उत्कृष्ट दर्जेदार पंचगिरी करताना. यावेळेस चांगला फटका, चेंडू जातोय सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून, सीमारेषा पार, मिळतोय दणदणीत षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. या षटकातले अजूनही 2 चेंडू बाकी आणि दिव्येश महागडा ठरतोय, परंतु अजूनही 2 चेंडूत कमबॅक करू शकतो. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय आणि हा चौकार असेल. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 71 धावा झालेली आहे. उत्कृष्ट उत्कृष्ट आणि उत्कृष्ट फलंदाजी हर्षवर्धन. षटकातला शेवटचा चेंडू आणि चतुराईने या ठिकाणी सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टीरक्षक फार चपळ. 5 षटकांची समाप्ती, 71 धावा, 1 गडी बाद. पुढच्या 30 चेंडूंमध्ये 19 ची आवश्यकता. आणि ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानात येताना दिसेल, जिचे प्रायोजक आहेत शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन, सुनचाळे. उमेश साळुंखे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीला आलेले आहेत. आपलं वैयक्तिक दुसरे षटक घेऊन, पहिलं षटक किफायती त्यांनी मारा केलेला होता, दुसरे षटक घेऊन आलेले आहेत. धावसंख्या 72 धावा, 1 गडी बाद. 6वं षटक सुरू आहे. हर्षवर्धन पाटील 15 चेंडू 35 धावा काढून फलंदाजी करतायत. चला वेळेचं भान ठेवायचंय मित्रांनो, प्लीज. चला हर्षवर्धन स्ट्राईकला यायचंय, वेळेचं भान ठेवा. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर फुल टोल या ठिकाणी वसूल केलेला आहे. एक रॅपिड वन टाकण्याचा प्रयत्न होता, थोडासा अंगलट आलेला आहे, फुल टॉस टाकलेला आहे आणि फुल टॉस चेंडूवर फुल टोल या ठिकाणी वसूल केलेला आहे. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. हर्षवर्धन पाटील 16 चेंडू 41 धावा. पुन्हा एकदा उमेश साळुंखे ऑफटॉपच्या बाहेर बॅटची कट घेतलेली, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गिरकी घेतोय आणि यावेळेस मात्र अचूक अंदाज आलेला आहे थर्डमॅनच्या खेळाडूला. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलेला आहे. फुल टॉस चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार. 84 धावा झालेल्या आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाच्या. हर्षवर्धन पाटील आपल्या अर्धशतकापासून 3 धावा दूर, तर विजयापासून 6 धावा दूर.
सूर्या इरिगेशन एजन्सीजचा संघ विजयापासून 6 धावा दूर, तर हर्षवर्धन आपल्या अर्धशतकापासून 4 धावा दूर, 3 धावा दूर, माफ करा, 1 धाव घेतलेली आहे. आणि या ठिकाणी गरज नाहीये, परंतु उमेश साळुंके चुकलेले आहेत. षटकातला शेवटचा चेंडू. चला बघूया अजय पाटील यांच्यासारखं सामना फिनिश करतात का. प्रयत्न चांगला होता, फसलेला आहे, षटक संपलेलं आहे. 6 षटकांची समाप्ती, 84 धावा, 1 गडी बाद. हर्षवर्धन पाटील 20 चेंडू 47 धावा, तर राहुल पाटील 3 चेंडू 3 धावा. शशिकांत पाटील गोरगावलेकर, शशिकांत पाटील जर मैदानात असतील तर कृपया समालोचन कक्षात येण्याची कृपा करायची. या ठिकाणी 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांकडे नक्कीच दाद मागितली जाईल. आणि असं वाटतंय की थोडेसे चला वाटलंच होतं की फलंदाज थोडेसे लेझी आहेत आणि त्याचा भुर्दंड फलंदाजाला बॉल व्हॅलिड आणि फलंदाज बाद, वैध चेंडू आणि फलंदाजाला परतावा लागेल तंबूत. राजेंद्र सनेर यांनी थोडीशी चतुराई दाखवलेली आहे, पण ती संघाच्या आता कितपत उपयोगी पडते ते बघावं लागेल. बॅटची कड शॉट थर्डमॅनच्या दिशेने. सातवं षटक सुरू आहे. आणि बघा मित्रांनो, आपण लीग स्टेजमध्ये खेळतोय आणि लीग स्टेजमध्ये नेट रन रेट फार मोठा इम्पॅक्ट करणार आहे. लवकरात लवकर सामना संपला तर आपल्याला नेट रन रेटचा फायदा होईल. त्यामुळे वैयक्तिक गोष्टीकडे लक्ष द्यायचं का सांघिक कामगिरीकडे हे आपल्याला बघावं लागेल. आणि फुल टॉस चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. आणि हा षटकार प्रायोजित केलेला आहे एकविरा प्लायवुड यांनी. हर्षवर्धन हे या सामन्याचे मानकरी ठरलेले आहेत. 2 गडी त्यांनी बाद केलेले आहेत आणि फलंदाजी करताना अतिशय उत्कृष्ट 47 नाबाद धावा त्यांनी कुठून काढलेल्या आहे. वेल डन हर्षवर्धन. सामनावीराचे मानकरी हर्षवर्धन पाटील. चला पुढचा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. तत्पूर्वी प्लेइंग 11 दोन्ही संघांनी अपडेट करायची आहे. ज्ञानयोग फाउंडेशन प्लेइंग 11 साठी यायचंय.